आणि तर राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी। राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच अजित पवार यांना सोबत घेतलं असं फडणवीसांनी संघाच्या बैठकीत म्हटलंय। संघ परिवाराच्या समन्वय बैठकीमध्ये अजित पवार यांना सोबत का घेतलं याची बाजू फडणवीसांनी मांडली। लोकसभा निवडणुकीमधून अजित पवार यांना सोबत घेतल्याचा फारसा फायदा भाजपला झाला नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना सोबत घेऊनच लढण्याचं भाजपनं ठरवलेलं आहे असंही ते म्हटल्याची माहिती समोर येते आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जुने उमेदवार पराभूत झाले असा मुद्दा देखील त्यांनी या बैठकीमध्ये मांडलाय। त्यामुळे आगामी काळात भाजप तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात भाकरी फिरवणार असे संकेतही फडणवीसांनी दिल्याचं मानलं जात आहे। विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी आता संघ परिवाराने देखील सक्रियपणे मैदानामध्ये उतरण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे। तर संघाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात। 2019 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष तरी एकट्याच्या मतांच्या टक्केवारीवरती सत्तेमध्ये येईल अशी स्थिती नव्हती। त्यामुळेच एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं, पण दोघांची टक्केवारीही लोकसभा आणि विधानसभेसाठी पुरेशी नव्हती। भाजपचा मूळ मतदार संघ परिवारातील अनेकांना रुचलं नसलं तरी अजित पवारांना सोबत घेतलं। राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच अजित पवार यांना आपण सोबत घेतलं। लोकसभा निवडणुकीचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की अजित पवारांना सोबत घेतल्याचा फार फायदा झाला नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेंना भाजपची 89% तर भाजपला शिंदेंची 88% मतं ट्रान्सफर झाली। भाजप आणि अजित पवार यांच्यामधील वोट ट्रान्सफरेबिलिटी ही 50% पेक्षाही कमीच होती। एकनाथ शिंदे अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर सरकार म्हणून बरीच कामं करता आली। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कामाचं सातत्य तुटलं होतं, ते पुन्हा सुरू झालं। विधानसभा निवडणुकीत देखील अजित पवार यांना सोबत घेऊन महायुती म्हणूनच पुढे जायचं ठरवलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुभवामधून सध्याच्या काळामध्ये उमेदवार महत्त्वाचा हे लक्षात आलं। नितीन गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जिंकलेले इतर सर्व नवे उमेदवार होते। जिथे उमेदवार बदलले नाहीत, जुन्यांना संधी दिली तिथे पराभव झाला। विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला संघाचा विस्तृत विचार पराभूत करू शकतो, त्यामुळे सर्वांनी सक्रियपणे मैदानात उतरावं। तर देवेंद्र फडणवीस यांनी संघाच्या बैठकीमध्ये ही काही महत्त्वाची वक्तव्य केलेली आहेत। रजत वशिष्ठ या संदर्भातलं विश्लेषण आपल्यासोबत करतील। रजत, खूप महत्त्वाचे मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले आहेत आणि या राजकीय मतांचा पुढच्या काळामध्ये म्हणजे आगामी विधानसभेसाठी कसा फायदा होणार आहे, कसा तोटा होणार आहे, काय नेमकं घडणार आहे? अमोल, जेव्हापासून अजित पवार भाजप सोबत आले होते, महायुतीमध्ये आले होते, भाजपचा जो कोर वोटर आहे आणि खास करून संघ विचारसरणीचा जो मतदार आहे किंवा संघाचे जे कार्यकर्ते आहेत ते नाराज असल्याची माहिती वारंवार समोर येत होती। काल जेव्हा समन्वय बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस सहभागी झालेले होते आणि भाजपच्या वतीने जे मुद्दे या बैठकीमध्ये मांडण्यात आले त्याच्यातून स्पष्ट होतंय की राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची गेल्या 5 वर्षामध्ये किंबहुना गेल्या 4.5 वर्षामध्ये कशी होती आणि त्यामुळे कोणते निर्णय घ्यावे लागले हे सर्व जे आहेत या बैठकीमध्ये भाजपच्या वतीने मांडण्यात आलेलं आहे। कोणत्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार यांना महायुतीमध्ये घेण्यात आलं आणि सरकारची स्थापना करण्यात आली याची कारण मीमांसा तर करण्यातच आली, मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा अपेक्षित फायदा झालेला नाही आणि तो का झाला नाही हे पण देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती आहे। वोट ट्रान्सफरेबिलिटी जी आहे ती भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांमध्ये ज्या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेचे उमेदवार असतात तिथे भाजपला चांगली वोट ट्रान्सफरेबिलिटी मिळते किंवा भाजपच्या मतदारांकडून एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना चांगले वोट ट्रान्सफर होतात। मात्र हीच बाब जी आहे ती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये घडताना दिसत नाहीये। मात्र असं असलं तरी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं जे काही विचार केलेला त्यानंतर महायुती म्हणून आणि एक अजित पवार यांच्या सोबतच जाण्याचा निर्णय घेतल्याचं या बैठकीत सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लगेच याचे राजकीय परिणाम जे आहेत ते दिसून येतील असं नाहीये आणि ते नेमके काय राजकीय परिणाम असतील हे पाहणं सुद्धा एक
पत्रकार म्हणून सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. रजत, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.